थांब ना बाबा. ए काय करतो इकडं? लाईट टॉपचा मॉडेल आलाय तिकडं बस स्टँडला. हा ए चला. नेहा, तुझ्या बाबांना फोन कर बरं, खूप वेळ झालाय, अजून आले नाहीयेत जरा. काय होतंय? हो गाई, फोन लावतीये पण बाबांचा फोन लागतच नाहीये. परत एकदा ट्राय कर. नाही लागत आहे ग. बरं चल, आपण थोडस पुढे जाऊया. ठीक आहे. खूप भीती वाटते आई. घाबरू नको, मी आहे तुझ्या बरोबर, आपण चल. ए चम्मक चलो जल्दी का. ए आई, हे अशी का वागतात आहे? जाऊया पुढे, बघूया कसं. मला तर खूप भीती वाटतेय. घाबरू नको. लागतोय का बघ. घरी सोडू का? नाही लागत आहे ग. परत परत बघ, परत. इथं थांबूया. हो. आई, मला खूप भीती वाटते. थांब, घाबरू नको. तू गाडीचा स्टार्ट कर, चल. हॅलो हॅलो, हा बोल ना भाऊ. अरे काय नाही होत, घे गाडी घे. हॅलो रोहन, अरे तुझी वहिनी आणि छकुली तालुक्याच्या गावाला गेलेत. 7 वाजेपर्यंत ते यायला पाहिजे होते रे, अजून आले नाही. 10 वाजत आले. अरे थांबवा. ए, कायला थांबवा, एवढा बाहेर चान्स. अरे ऐक, माझी वहिनी आणि माझी 4 वर्षाची पुतणी 10 वाजत आलेत, अजून घरी आलेली नाहीये. यांच्यासारखीच जर कोणाच्या आपल्यासारख्या तरुणांच्या तावडीत सापडली असेल तर. ए भाऊ नको टेन्शन घेऊ, घरी जा, त्यांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप घरी आण. तू नको काळजी करू, आम्ही या ताईला नाईला व्यवस्थित सुखरूप घरी पोहोचवतो. तुझा आणि त्यांची काळजी घे. आई, ताई, आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. आज माझी वहिनी आणि आमची छकुली 10 वाजत आले तरी घरी नाही आली. ह्याच्यामुळे माझी अवस्था कशी झाली तर तुमच्या घरच्यांची देखील अशीच अवस्था झाली असेल. आम्ही सर्वजण शपथ घेतो की कोणतीही स्त्री अथवा मुलगी एकटी दिसली तर ते सावट नाही, तर ती आपली जबाबदारी आहे, या दृष्टिकोनातून आम्ही पाहू. अरे यार, आजपासून आपली टाळखोरी बंद. आपल्याला आपली चूक लक्षात आली, ताई माफ करा. आजपासून आमचा ग्रुप असा प्रकार परत घडणार नाही याची काळजी घेईल. दुसऱ्याची आई बहीण ती आमची आई बहीण असेल. हा रोहन, अरे काळजी करू नको. वहिनीला आणि छकुलीला खालच्या आळीतला शिवाजी सुखरूप घेऊन आलाय. ताई चला, मी तुम्हाला घरी सुखरूप सोडतो. हॅलो. हो बाबा. हो, काळजी नका करू, आम्ही सुरक्षित आणि सुखरूप आहोत. आम्हाला सोडायला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे येत आहेत. नमस्कार. आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे तो फक्त रील्ससाठी नाहीये,
तर आता महाराष्ट्रामध्ये ज्या घटना मुलींच्या बाबतीत होत आहेत त्यासाठी आहे. यज्ञ असेल, आर्या असेल, अशा अनेक मुली आहेत की ज्यांना नकळत्या वयामध्ये ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तर ह्या गोष्टी न होण्यासाठी जगामध्ये फक्त मुलांनी शिकवण न घेता मुलांच्या आईने प्रत्यक्षात जिजाऊ व्हायला पाहिजे आणि या गोष्टीचा बोध घेऊन प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातील मुलाला घडवले पाहिजे. हीच या व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्या सर्वांना विनंती करते. जय शिवराय, जय शंभूर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी.